निर्माण नाही झाला। या लोकांनी हे कोकण संपूर्ण संपवायचं असं ठरवलेलं आहे। पुढे विकास होतोय कोकणाचा, फॅक्टरी येतात कोकणामध्ये, तर कोकणातले किती लोक कामगार तिथे आहेत का? सोनगावचे आहेत? कारखाना आपल्या कुणाचा आहे? तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता 3 मोठे अणु ऊर्जा निर्माण करणारे 3 मोठे कारखाने येत आहेत राजापूरला आणि सिंधुदुर्गात 2। कुणाचं एक माहिती आहे का तुम्हाला? माहिती असणार तुम्हाला, कुणाचे असतील? अदानीचे 2 आणि अंबानीचा 1। म्हणजे त्यातल्या एका कारखान्याला जरा काय झालं तर तुम्हाला वाटेल आम्ही काय चिपळूण मध्ये आहोत। तुम्ही चिपळूण मध्ये असा किंवा कुठे असा, हे संबंध कोकणातला माणूस रसा तळाला जाईल। अदानी हटाव। तुम्हाला सांगू, त्या भागामध्ये वस्ती नाही, ज्या भागामध्ये वस्ती नाही त्या भागामध्ये असे केमिकलचे उद्योग घेऊन गेले पाहिजे, बरोबर आहे ना? अरे आम्ही कोकणातली माणसं मासे खाणारे आहोत। आज मासे मिळतात, भात होतो, आंबा होतो, काजू होतो, अरे आवळा पण होत नाही। अशी इतकी वाईट अवस्था आहे। आता या ज्या फॅक्टऱ्यांनी दर काही वर्षाला होतं, पाऊस पडला की त्याच्यामध्ये वेस्ट आणून तिथे टाकायचं। मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, ज्या इतर देशामध्ये या तऱ्हेच्या केमिकल फॅक्टरी असतात, त्या केमिकल फॅक्टरीचं वेस्ट जे आहे ते 200 किलोमीटर 2 किलोमीटर त्याच्यामध्ये समुद्रामध्ये टाकलं जातं। तुम्ही तसं करा ना, कर्बवण्याच्या नंतर 2 किलोमीटर ते तुम्ही सोडा, काही प्रॉब्लेम नाही, इतका मोठा प्रॉब्लेम होणार नाही। आज असा तुम्ही संबंध प्रदूषण इतकं खराब केलेलं आहे, माणसं मरतात तुमच्या बाया माणसानं। तुम्हाला सांगतोय, आपल्या या कोकणामध्ये 33% कॅन्सरचे पेशंट आहेत, 33%। हे थांबवायचं आहे ना? आणि तुम्ही लढताय, मी तुम्हाला खरंच सलाम करतो। मी खास मुंबईहून आलो, मला इथे भाषण करण्यासाठी आलो नाही मी, पण मी तुम्हाला एक सांगतो, इथे हा प्रश्न सुटणार नाही। आपल्याला इथल्या मंत्र्यांना सळो की पळो केलं पाहिजे। प्रदूषण मंडळाचा अध्यक्ष आहे, त्याला सळो की पळो केलं पाहिजे। आणि आमच्याशिवाय, आमच्या जीवावर तुम्ही येत असाल तर आम्हीही तुमच्या जीवावर आल्याशिवाय राहणार नाही, हे कुठेतरी सांगितलं पाहिजे। आपण जोपर्यंत या पद्धतीने काय करत नाही तोपर्यंत काही होणार नाही। हा इथे कुलकर्णीला पकडून काही होणार नाही, त्यांच्या हातात काही नाही। आपल्याला इथे जे मिनिस्टर आहेत, जे धोरण स्वीकारतात करतात, त्यांच्या विरोधात लढायला लावायचं। आणि तुम्ही लढणार आहात, तुम्ही लढताय, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत। आम्ही नेतृत्व करायला नाही आलेलो आहोत, आम्ही तुमच्या मागे राहायला, तुमचं समर्थन करण्यासाठी आलेलो आहोत, एवढंच मी तुम्हाला सांगेन। आणि धन्यवाद, इतक्या मोठ्या प्रमाणात आज माझ्या बहिणी इतक्या मोठ्या प्रमाणात आल्यात। सकाळी पाऊस आहे, मला वाटलं पावसात इतक्या कशा याल, तरी तुम्ही आलात, तुमचं खरंच धन्यवाद। तुम्ही जो निर्धार तुमचा आहे तो निर्धार फार महत्वाचा आहे असं मी समजतो। जय हिंद, जय भारत।